ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगांचा निनाद, रंगबिरंगी रांगोळ्या आणि जयघोषात निघालेली भव्य शोभायात्रा. श्रीरामनवमी निमित्त अकोल्याच्या राजराजेश्वर नगरीत 6 एप्रिल रोजी राम भक्तांनी साजरा केला एक भक्तिरसात न्हालेला उत्सव. शहरातील राजेश्वर मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा भव्य संगम ठरलाय. बघूया या शोभायात्रेचा खास रिपोर्ट. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरातून निघालेली शोभायात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक मिरवणूकच नव्हे, तर भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला सांस्कृतिक सोहळा. श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समिती आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा शहरभर वाजत गाजत निघाली. राज्याचे कामगार व पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, माजी आमदार बबनराव चौधरी, आमदार विल्पव बाजोरिया, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉक्टर अभय पाटील या मान्यवरांनी राजेश्वर मंदिरात पूजा, अभिषेक आणि महाआरती करून शोभायात्रेची सुरुवात केली. शहरभर जय श्रीरामाच्या गजरात 25 भव्य आकर्षक चित्ररथ, शेकडो दिंड्या आणि महापुरुषांच्या वेशभूषेतले चिमुकले बालराम हे या शोभायात्रेचं विशेष आकर्षण ठरले. टाळ, मृदुंग, झांज, ढोल ताशा, पारंपरिक नृत्यविष्कार आणि रामभक्तांचा जल्लोष यामुळे संपूर्ण अकोला राममय झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संचालक नरेंद्र देशपांडे, माजी महापौर विजय अग्रवाल, मदन भरगड, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, रामेश्वर पुणकर आणि रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते. रामनवमी निमित्त अकोल्यात साजरी झालेली ही शोभायात्रा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचं जिवंत चित्रण होतं. राम भक्तांच्या उत्साहात न्हालेलं अकोला हे दृश्य पाहणं म्हणजेच एक आध्यात्मिक अनुभव होतं.